नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पुणे मंडळाच्या ज्या स्कीम निघालेल्या आहेत, त्या स्कीमबद्दल माहिती बघत आहोत. तर आज आपण बघणार आहोत की पुनावळेची PCMCच्या एरियातली अजून एक स्कीम आहे, ज्या ठिकाणी मॅक्सिमम नंबर ऑफ टेनमेंट्स म्हाडाकडून अवेलेबल केलेले आहेत. तर त्या स्कीमबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट आणि जे रेग्युलर अपडेट्स आहे स्कीमबद्दल ते नक्की तुमच्यापर्यंत पोचवले जातील. चला तर मग बघूया की ती स्कीम काय आहे. आता जर आपण बघितलं तर कोहिनूर वेस्ट व्ह्यू रिझर्व पुनावळे 1 BHKचे फ्लॅट आहे. याचा स्कीम कोड आहे 963 आणि हा फर्स्ट टाईम म्हाडाच्या लॉटरीमध्ये आलेला आहे. याची प्राईस जर आपण बघितली तर प्राईस आहे 24,95,000 ते 27,57,000च्या आसपास याची प्राईस आहे. याचा कार्पेट एरिया 43.59 ते 46.40 म्हणजे जवळपास 470 ते 500च्या आसपास आहे. जो 43.59 आहे तो जवळपास 470च्या आसपास स्क्वेअर फूट आहे. आणि 46.40 जो आहे तो 500 स्क्वेअर फुटाच्या आसपास एरिया आहे. 102 जे आहेत टोटल सदनिका उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी सदनिका उपलब्ध केलेल्या आहेत. 51 ज्या सदनिका आहेत त्या ओपन किंवा जनरल पब्लिकसाठी आहेत, बाकी रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहेत. तर ह्या डिटेल्स आहेत स्कीमबद्दल. आणि महारेराच्या डिटेल्ससुद्धा म्हाडाने दिलेल्या आहेत. किंवा याचे जर आपण जे स्कीममध्ये डिटेल्स बघायला गेलो तर कोहिनूर वेस्ट व्ह्यू रिझर्व म्हणून पुनावळेचा 1 BHKचे हे फ्लॅट आहेत. या ठिकाणी या स्कीमसाठी ॲप्लिकेशनसाठी EMD जी भरायची आहे ती 20,000 रुपये EMD लागणार आहे. टोटल 102 सदनिका आहे. खाली फ्लोअर प्लॅन दिलेला आहे, लोकेशन प्लॅन दिलेला आहे. आता याचं लोकेशन जर आपण बघितलं तर कोहिनूर वेस्ट व्ह्यू रिझर्व म्हणून हा पूर्ण मोठा प्रोजेक्ट आहे. कोहिनूरचा जो आहे, कोहिनूर डेव्हलप करता जर बघितलं तर अशा पद्धतीचं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. ह्या बाजूला जी बिल्डिंग दिसते ही म्हाडासाठी बिल्डिंग असणार आहे, कमर्शियल प्लस म्हाडा. पूर्ण असा मोठासा प्रोजेक्ट आहे की सध्या ऑनगोईंग आहे कन्स्ट्रक्शन. ही जी बिल्डिंग दिसते ही वाली फ्रंट साईड ही म्हाडासाठीची बिल्डिंग आहे. याचा लोकेशनचं जर आपण कनेक्टिव्हिटी बघितली तर मारुंजी असेल ह्या बाजूला, किंवा हिंजवडी फेज 1 असेल, किंवा इकडं जर आपण पुनावळे किंवा ताथपडे असेल, त्यानंतर जे मुंबई बेंगलोर हायवे आहे किंवा जो मुंबईला जाणारा हायवे आहे त्या हायवेची कनेक्टिव्हिटी आहे, किंवा इतरही बरेचसे मेजर जे लोकॅलिटी आहेत ते पुनावळेपासून जवळपास आहे. IT पार्कचाही कनेक्टिव्हिटी ह्या पुनावळेच्या लोकेशनसाठी आहे. तर आता ह्याच्यात आपण जो डेव्हलपर आहे कोहिनूर त्याने ज्या कनेक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, हा जो प्रोजेक्ट आहे आपण जर बघितलं तर मुंबई बेंगलोर हायवे 1.2 किलोमीटरला आहे. वेद व्हॅली वर्ल्ड स्कूल जे 600 मीटरवर आहे. GSPM जे कॉलेज आहे ते 1.2 किलोमीटर आहे. विप्रो 4.6 किलोमीटर आहे. फोनिक्स मार्केट सिटी जी आहे ती 3 किलोमीटर आहे. वाकडचं मेट्रो स्टेशन जे आहे 3.4 किलोमीटर आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटल 6 किलोमीटर, इन्फोसिस 4.4, भूमकर चौक जो आहे 2.3, लोटस बिझनेस स्कूल 2.2. अशा पद्धतीने ह्याची लोकॅलिटी किंवा नियर बाय कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. आणि ह्याच्या महारेराच्या जर डिटेल्स आपण बघितल्या तर कोहिनूर वेस्ट व्ह्यू रिझर्व म्हणूनच हा प्रोजेक्ट डेव्हलप आहे. 2 फेजमध्ये हा प्रोजेक्ट होतो आहे. ह्यातल्या एका फेजमध्ये जे आहे म्हाडासाठी इन्क्लुझिंग हाऊसिंगची बिल्डिंग दिलेली आहे. याचं कम्प्लिशन जर बघितलं तर 31/12/2028 हे महारेराला कम्प्लिशन दिलेलं आहे, जे जवळपास अजून 2 वर्षाच्या पुढे याचा कालावधी आहे कम्प्लिशनसाठीचा. या प्रोजेक्टमध्ये लिटिगेशन हे कुठल्याच प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. त्यानंतर ह्याच्यात जर बघितलं तर ह्या फेजमध्ये A1, A2, A3, A4 आणि इन्क्लुझिंग हाऊसिंगचा टावर आहे. इन्क्लुझिंग हाऊसिंग हा म्हाडासाठीचा टावर आहे, ज्या ठिकाणी जवळपास 14 फ्लोअर आहेत पूर्ण बिल्डिंगमध्ये इन्क्लुझिंग हाऊसिंगची. याच्या पार्किंग डिटेल्ससुद्धा या ठिकाणी अवेलेबल केलेल्या आहेत. जर आपण बघितलं इन्क्लुझिंग हाऊसिंगसाठी तर 45 नंबर ऑफ पार्किंग या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे महारेराला 4 व्हीलरसाठी, आणि 95 ज्या पार्किंग आहेत त्या 2 व्हीलरच्या मेन्शन केलेल्या आहेत. ओपन 7 आहेत 4 व्हीलर, आणि 38 जे आहे कपर पार्किंग दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने याचं पार्किंग स्टेटमेंट आहे. पार्किंगबद्दल जर आपण बघितलं तर एक ॲडिशनल स्टेटमेंटसुद्धा आहे, जे की त्यात पार्किंग ज्या आहेत त्या इन्क्लुझिव्ह हाऊसिंगला कवर्ड 19 दाखवलेल्या आहेत, आणि
25 जे आहेत ते ओपन पार्किंग या ठिकाणी दाखवलेले आहेत. टोटल जर आपण बघितलं तर या ठिकाणी 51 पार्किंग जे आहेत टोटल कवर पार्किंग या ठिकाणी दिलेले आहेत आणि 147 ओपन पार्किंग आहेत 2 व्हीलर प्लस 4 व्हीलर. तर असं त्याचं पार्किंग स्टेटमेंटसुद्धा आहे. आणि जो प्लॅन आहे किंवा लेआउट कशा पद्धतीने आहे, आपण जो आत्ता बघत होतो त्याच मॅप्सवर जो लेआउट दिसतोय आपल्याला, जो लेआउट मॅप्सवर आहे सेम तसंच जे स्ट्रक्चर आहे बिल्डिंगचं, ह्या बाजूने जर आपण बघितलं तर ही माडासाठी आणि बाकी टॉवर तर सेम जर आपल्याला बघायचं म्हटलं तर ह्या प्लॅनमध्ये आहे. हा पूर्ण प्रोजेक्ट कोहिनूरचा वेस्ट रिझर्वचा प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये ओपन स्पेस आहे मोठ्या प्रमाणात. या ठिकाणी इन्क्लुझिंग हाऊसिंगची बिल्डिंग आहे. 14 फ्लोअर आहे, स्टील्ट प्लस 13 फ्लोअर असे 78 या ठिकाणी टेनमेंट्स दाखवलेले आहेत. ह्या बाजूला एक STP आहे, ट्रान्सफॉर्मर आहे आणि बाकी जर आपण बघितले तर बाकीचे टावर्स आहे सध्याच्या ज्या फेज आहे त्यामध्ये हे डेव्हलप झालेले आहेत. ह्या ठिकाणी जर बघितलं कनेक्टिंग स्लॅब आहे, सेकंड फ्लोअर बीम बॉटम, म्हणजे A1च्या विंगला सुद्धा हा कनेक्टिंग टॉवर आहे. कॉमन एरियामध्ये बिल्डिंग आहे. बिल्डिंग सेपरेट जरी असेल तरी कॉमन एरिया आहे. असं मार्किंग वेगळं काही दिलेलं नाही आहे की सेपरेट माडासाठी एंट्रान्स वगैरे, तर कॉमन एरिया दिलेला आहे ह्या प्रोजेक्टसाठी. त्यानंतर ॲम्युनिटी स्पेस किंवा हा जो नंतरचा फेजमध्ये हे प्रोजेक्ट डेव्हलप होत आहेत, ह्या बिल्डिंग डेव्हलप होत आहेत. तर याचं जर आपण या ठिकाणी जर बघितलं बिल्डिंग वाईज FSI स्टेटमेंट, तर या ठिकाणी इन्क्लुझिंग हाऊसिंगचा हा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये 78 टेनमेंट्स दाखवलेले आहे. ओके. आणि त्यानंतर जर बघितलं बाकी पार्किंग डिटेल्स ऑलरेडी आपण बघितलेलं आहे पार्किंग स्टेटमेंटमध्ये. या ठिकाणी टोटल प्रोजेक्टचं पार्किंग स्टेटमेंट दिलेलं आहे. 377 जे आहे टोटल पार्किंग त्या ज्या फेज आहेत मधल्या बिल्डिंग टॉवर A2, A3, A4 आणि इन्क्लुझिंग हाऊसिंगसाठी ते दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्याचं जे लेआउट आहे ते लेआउट आहे, ही बिल्डिंग आहे. आणि जर ही बिल्डिंग आपल्याला अजून अवेलेबल नाही आहे तर मॅप्सवर आपण बघू शकलो असतो. ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन आहे. हे जे आहे ते पूर्ण बिल्डिंग सध्या तरी जे 2025चा लास्ट एक 8 महिन्यापूर्वीचा जो अपडेट आहे त्यानुसार तरी, आणि ही बिल्डिंग डेव्हलप होते. आता एंट्रान्स जर बघितलं तर एंट्रान्स जे डेव्हलप होते ते ह्या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी कमर्शियल प्लस माडाचे बिल्डिंग आहे. एंट्रान्स एकच असणार आहे. ओके. तर अशा पद्धतीचं ह्याचं लोकेशन आहे. आपण जो फ्लोअरचा प्लॅन कशा पद्धतीने आहे तो फ्लोअरचा प्लॅन आपण बघूया की एखादा 1 BHK, आता टोटल 1 BHKच आहेत यामध्ये, त्यामुळे जो सेंटरवाला जो 1 BHK आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी लिव्हिंग आहे. ओपन बाल्कनी दिलेली आहे क्लिअरली. किचन आहे, एक ड्राय बाल्कनीसुद्धा दिलेली आहे. टॉयलेट दिलेला आहे आणि एक बेडरूम दिलेला आहे. बेडरूमला सुद्धा एक टॉयलेट दिलेलं आहे. अशा पद्धतीचा ह्याचा प्लॅन आहे. आपण जर प्लॅन बघितला तर अतिशय उत्तम प्लॅन आहे. 1 BHKचं जे एरिया जर बघितला, आता हा एरिया आपल्याला जो म्हाडाने दिलेला आहे तो 1 BHKसाठी अतिशय मोठा एरिया आहे. कारण जवळपास 470 ते 500 स्क्वेअर फूटचे हे फ्लॅट, म्हणजे खूप मोठे फ्लॅट आहेत. जवळपास जे ॲव्हरेज आपण जर बघितलं तर 400च्या आसपास 1 BHKचे फ्लॅट असतात. पण जो 1 BHKचा फ्लॅट दिलेला आहे तो जवळपास 500 स्क्वेअर फुटाच्या आसपास दिलेला आहे आणि जी कॉस्ट दिलेली आहे ती 25 ते 27 लाखाच्या आसपास आहे. तर मग प्रॉपर्टी रेट्स जर आपण बघितले पुनावळ्याचे 7,000च्या वरती प्रॉपर्टी रेट्स आहे पर स्क्वेअर फूटचे. डिपेंड ऑन प्रोजेक्टसुद्धा आहे, म्हणजे जो डेव्हलपर आहे हे ॲव्हरेज रेट आहे 99 एकरचे जे आपण बघतो या ठिकाणी. पण जे ॲक्च्युअलमध्ये जर आपण बघितलं कोहिनूरचा वेस्ट व्ह्यू प्रोजेक्ट, तर त्यामध्ये जर आपण 2 BHK बघितला जो की 800 स्क्वेअर फूटचा आहे, त्याची प्राईस जवळपास 1 CRच्या आसपास आहे विथ प्लस चार्जेस म्हणून. आणि आपल्याला जो म्हाडाने उपलब्ध करून दिलेला फ्लॅट आहे तो 470 ते 500 स्क्वेअर फुटाच्या आसपास आहे, म्हणजे जवळपास 300 फक्त स्क्वेअर फूट ॲडिशनल ह्यामध्ये आहे. 300-400 त्याची प्राईस 1 CRच्या रेंजमध्ये आहे. त्यात ॲम्युनिटीज किंवा इतर गोष्टीसुद्धा असतील, बट म्हाडाची प्राईजसुद्धा त्या प्राईज रेंजनुसार अफोर्डेबल आहे. जस्ट जर आपण जो ऑनलाईन ज्या डिटेल्स आहे त्यावरून जर बघितलं तर बाकी तुम्ही सुद्धा तुमचं
सेल्फ ॲनालिसिस करा आणि चेक करा की जी प्राईस जस्टिफाय करते आणि इथला रेंटलचा कसा रेशो आहे आणि जे मार्केट रेट आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. बट याचं फक्त पजेशन थोडंसं 2-2.5 वर्ष थांबण्याची गरज आहे. बाकी प्लॅन तर एकदम सुंदर प्लॅन या ठिकाणी दिसतोय. जो फ्लोअर प्लॅन आहे अतिशय सुंदर प्लॅन आहे. लिव्हिंग बेडरूमला सुद्धा एक सेपरेट टॉयलेट दिलेलं आहे, कॉमन टॉयलेट आहे, किचनला ड्राय बाल्कनीसुद्धा दिलेली आहे, ओपन बाल्कनी आहे. अशा पद्धतीचा प्लॅन आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ चेक करा आणि जे तुमचे फ्रेंड असतील, फॅमिली मेंबर जर ते ॲप्लिकेशन करत असतील तर नक्की व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.